अवैध सीडीआर प्रकरणी विधानसभेमध्ये आवाज उठवणार देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून असे प्रकार सुरू झालेत। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी जय महाराष्ट्राला हे आश्वासन दिले आहे। नाना पटोले यांनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया। आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले आहेत। सर, लातूरमध्ये एक गंभीर प्रकार घडलेला आहे। एका पोलीस उपनिरीक्षकाचा सीडीआर काढलेला आहे आणि बेकायदेशीर हा सीडीआर काढून देखील वरिष्ठांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। उलट ज्या पत्रकाराने म्हणजे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने ही बाब उघडकीस आणली, त्याला धमकीचे फोन येऊ लागलेले आहेत। हे बघा, आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जेव्हाच फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळेस पासून म्हणजे आमदारांचं, खासदारांचे, मंत्र्यांचे सीडीआर गोळा करण्याचं त्यांच्या खोट्या नावाने हे महाराष्ट्रात सुरू झालं। रश्मी शुक्ला नावाचे जे होत्या त्यांना याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता आणि म्हणून त्यांना प्रमोशन पण झालं, 2 वर्ष त्यांना एक्सटेन्शन पण देण्यात आलं। त्याच्याबद्दलची कारवाई करायची भूमिका आम्ही सरकारसमोर मांडली पण केली नाही। एक त्यामुळे अधिकाऱ्यांचे सीडीआर जे यांचं ऐकत नाही त्यांचे सीडीआर काढायचं हा एक प्रकारचा गुन्हा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी पाशवी बहुमतातलं जे सरकार आहे हे सरकार पोलिसांचं जे खच्चीकरण करते आहे त्याचाच परिणाम आहे की महाराष्ट्र आता एक गुन्हेगारांचं केंद्र होत आहे, अवैध धंद्याचं केंद्र होत आहे, मोठ्या प्रमाणात माफिया तयार झालेले आहेत। त्याला ही सगळी जबाबदारी ह्या सरकारची आहे आणि सरकारच या पद्धतीचं या खच्चीकरणाच्या माध्यमातून पोलीस विभागाचं पूर्ण त्यांचं मनोधैर्य खचवण्याचं पाप करताय। इथं आमदार, खासदार, मंत्री जनता यांच्याशी जमत नाही, त्यांचं सीडीआर काढण्याची परंपरा राहिली, त्याचं विधानसभेत चर्चा झाली आणि फडणवीस आले तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर त्यांनी काढलाच असेल। त्यामुळे ही पापाचे धंदे या फडणवीसाचं सरकार आल्यापासून सुरू झालेलं आहे। वरिष्ठ आणि एक खच्चीकरण मी तुम्हाला सांगितलं, त्याचं महाराष्ट्र कधी नव्हे एवढं गुन्हेगारीचं केंद्र बनायचं। त्याच्यामुळे हे सगळ्या खच्चीकरणामुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे। आणि खरं तर मी आजच कायदा सुव्यवस्थेवर चर्चा आहे त्यावेळेस मी हा विषय विधानसभेत मांडतो। नक्कीच या विषयावर विधानसभेत हा विषय मांडणार असल्याचं देखील आमदार नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई।